नमस्कार. तुम्ही इथे बघू शकता, हा एल शेप असा हा सोफा इथे आहे आणि ह्या इथे थोडीशी गॅप आहे. ही गॅप असल्याकारणाने ही एवढी जागा पूर्णतः निकामी किंवा वेस्ट होत आहे. तर ह्यासाठी आपण एक काहीतरी कल्पना केली आणि ह्या जागेचा पुरेपूर कसा उपयोग करता येईल हे आपण पाहणार आहोत. तर ही जागा आपण आता एक पॅक केलेली आहे. पॅक केल्या कारणाने ह्याच्यामध्ये आपण आता बसू शकतो व अजून याचा काय उपयोग करता येईल हे तुम्ही गेस करा. समजा आपल्या घरात पाहुणे आले, या बसा. आता पाहुणे आल्याच्या नंतर आपल्याला त्यांना चहापान द्यायचं असेल तर आपण चहापान देण्यासाठी त्यांना आपल्याकडे घरात टीपॉय वगैरे नाही आहे, तर आपण त्यांना टीपॉयवर चहापाणी देणार आहोत. तर कसं देणार? तर ह्या इथे हा जे बनवलेला आहे याला आपण जस्ट ओपन करणार. हा पूर्ण हळुवारपणे हा खुलला जातो. त्यांना इथे असं बसवलं जातो. या आमचे दुसरे छोटे पाहुणे पण आलेले आहेत. या छोटे पाहुणे साहेब, बसा 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 इथे. आणि हे चहा पाणी पिऊन झाल्याच्या नंतर हा बघाल तुम्ही कशा प्रकारे बनवलेला आहे. पूर्ण इथे खाली आहे. खाली जर तुम्ही इथे प्लेट वगैरे ठेवू शकता. पूर्ण 360 डिग्री रोटेट होतो फिरून. हा एकदम पूर्ण हळुवारपणे फिरला जातो आणि जसं त्यांचा नाश्ता वगैरे झाला, आपण पूर्ण जागेत जिथे आहे तिथे हळुवारपणे पुन्हा ठेवू शकतो. हळुवारपणे काही न करता एका बोटाने पुश केला जातो. आणि सेफ्टीसाठी आपण तिथे बोल्ट दिलेला आहे. हा बोल्ट लावला तर हा हलणार देखील नाही. तर अशा प्रकारे आपण ह्या पूर्ण जागेचा उपयोग केलेला आहे आणि छोटे पाहुणे बसलेले आहेत. ह्याच सोबत आता प्लायवूड उरलेला आणि सनमाईक देखील उरला होता. तर त्याच्यासाठी आम्ही ह्या इथे एक भिंतीवर असा हा शोपीस केलेला आहे. हा अप्रतिम शोपीस झालेला आहे. हा दिसायला फार सुंदर दिसतो. ह्याच्यामध्ये आपण छोटे देवाचे फोटो जे शोपीससाठी असतात ते आपण ठेवू शकतो व अशा प्रकारे आपण हा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच सांगा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.